राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मवंश गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद अडोतीस चालू। बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती। काल याच्यावरच झालंय, पण पूर्ण नाही झालं। याच्यामध्ये 2-3 शंका आहेत। तर या ठिकाणी अगोदर एक शंका घेतली होती, आभासास मी ब्रह्मा आहे हे ज्ञान होते खरे, आता मला ते ज्ञान व्हावं, मग ते मला कसं ज्ञान होईल याची रीती सांगा।
अशी त्यानं सद्गुरूजवळ प्रार्थना केली होती आणि त्यावर सद्गुरूनं त्याला त्याचं समाधानही केलं. पण कोणतं समाधान केलं की तुला ब्रह्मज्ञान होण्याची रीती सांगण्याच्या पूर्वी त्यानं प्रश्न काय केला होता की मला ब्रह्मज्ञान व्हावं, यासाठी मला त्याची रीत सांगा ब्रह्मज्ञान होण्याची. तर ते म्हणले काय हरकत नाही सांगतो, पण ते कळण्यासाठी तुला अगोदर, कारण ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे अंतर्वृत्तीनं करून घ्यावं लागतं. कारण अंतर्वृत्तीचा विषय येतो आणि मग बाह्यवृत्तीचा जो विषय बाह्य पदार्थ आहेत त्या पदार्थाचं ज्ञान कळाल्याशिवाय आंतर पदार्थाचं ज्ञान कसं होतं हे कळणार नाही. जर भुईमुगाच्या शेंगामध्ये सोला कसा आहे त्याच्यातला तो शेंगदाणा कसा आहे याचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर अगोदर त्याचं वरचं जे कवर शेंगाचं शेंग जे आहे ते फोडल्याशिवाय ते दिसत नाही. वरून शेंग दिसते, पण या ठिकाणी ज्ञान कशाचं मागायला येतो? मी आभासरूप आहे आणि मला ज्ञान व्हायलाही काही हरकत नाही, कारण तुम्ही म्हणता की आभासाला ज्ञान होतंय. कोणचं ज्ञान? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान आभासाला होते. तर मग मला काय झालं ना व्हायला? मला सांगा की, मी त्याच्यासाठी तर आलो तुमच्याकडं. पण ते ज्ञान सांगण्याच्या अगोदर बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली, म्हणजे आतल्या ज्ञानाची म्हणजे आत्मज्ञानाची रीती सांगितलेली कळती. तसं भुईमुगाच्या शेंगाचा वरचा आकार जो टरफला आहे, फलकट आहे, त्या फलकटाच्या मध्ये शेंगदाणा आहे, सोला, आणि त्या सोल्याचं ज्ञान करून घ्यायचंय. तर मग ती शेंगवडची फोडल्याशिवाय कसं होईल? कारण देव जो आहे तो देव निर्गुण रूपानं दिसत नाही. निर्गुण रूपानं त्याचं ज्ञान होत नाही. आणि मग तो या संसारामध्ये आहे, या जगात तो आहे. जग त्याच्यात नाही, पण तो जगात आहे ना. मग तो जगातला दिसावा ना. कसा दिसन? ते जगा आत आहे, जगाच्या म्हणजे मध्ये, जगामध्ये. जग म्हणजे जगातले माणसं, देश म्हणजे देशातले माणसं. जसं गाव म्हणजे गावातले घर, गावातले माणसं, तसं जग म्हणजे जगातले माणसं. मग त्या माणसामध्ये तोय, पदार्थामध्ये तोय. कशात आहे तो? ते लपलंय त्याच्यात, आणि ते लपलेलं सापडायचंय. शेंगातला सोला उघडा असतो का? आणि उघडा असला असता तर शेंग फोडायची काय गरज होती? मग तसा हा बाहेर आपणाला आत्म्याचं विशेष स्वरूप जर दिसलं असतं, बाहेर
जर आत्म्याचं विशेष स्वरूप दिसलं असतं तर अंतर्ज्ञान करून घ्यायची काय गरज होती? तो बाहेरच त्याचं ज्ञान झालं असतं की. आता आपला आत्मा कुठे आहे का नाही? आणि त्याचं ज्ञान करून घ्यायचंय, कारण तोच ब्रह्मरूप आहे ना. आता ते लपलेला आहे का उघड आहे मधात? कसा दिसन ते? आणि बाहेर तरी इतक्या वस्तू आहेत, इतके माणसं आहेत, माणसासारखे चलणारे फिरणारे बोलणारे बसणारे उठणारे माणसं आहेत, पण त्याच्यातला आत्मा काय दिसत नाही. मग तो कुठे आहे? त्याच्या मधात आहे. मग त्या आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हटल्यावर वृत्ती मध्ये न्यावा लागेल. आणि मग ते मधात वृत्ती नेण्याची प्रक्रिया कशी आहे, ती प्रक्रिया समजण्यासाठी अगोदर बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतंय ते कळून घ्यावं की. अहो, एखाद्याला 2 मुली असल्या, थोरली आणि धाकटी, मग तो बाप त्या थोरलीचं लग्न आधी करीन का धाकटीचं? आहे का नाही? मग व्यापक स्वरूपानं जो नटलेला आहे तो बाहेर थोरलाय आणि जीव, कारण बाहेर जे आपल्याला प्रतीला दिसायला ते कोण आहे? ईश्वराचं स्वरूप आहे. ते ईश्वरच आहे, है का नाही? आणि ते ईश्वराचं चैतन्य कशाच्या आत आहे? मायाच्या आत आहे. ते कशात लपलंय? ईश्वर चैतन्य मायात लपलंय ना. आणि जीवाचं चैतन्य अविद्यात लपलंय. मग आता त्या पोरीचा बाप, तिचं नाव काय होतं? एकीचं अविद्या आणि एकीचं माया. मग मायाचं लग्न करील आधी का अविद्याचं? है का नाही? मग तसं अगोदर मायारूपी चैतन्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि ते बी का उघड आहे का? ते बी झाकलेलंच आहे. आणि अविद्यातलं बी हे कामून लपून बसलंय, एवढं मोठं असून. व्यापक आहे चैतन्य. कसं आहे? आता ते चैतन्य आणि हे जीवाचं चैतन्य एकच आहे. ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्याचा आपण अभेद केला की नाही? मग एकच आहे चैतन्य. मग आता या ठिकाणी एकच चैतन्य, तर कोणीकडे एकीकडे जाणलं तरी काय हरकत आहे? दोन्हीचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. पण उपाध्या अलग आहेत. आणि जशी उपाधी लागली का तसं त्या चैतन्याचं ज्ञान करून घ्यावं लागतंय. उपाधी भेदानं ते वेगळं आहे. उपाधी भेदानं वेगळं आहे. मग वृत्तीची आपली जो वृत्तीचा कल आहे किंवा वृत्तीचा सराव आहे किंवा आभासाचं जे जाणं येणं घडलेलं आहे आतापासून, आभासानं जो व्यवहार वृत्तीनं केलेला आहे तो कुठं केलाय? आत केलाय का कवी बाजार? ते ना हा, बाजारला कवा गेलाय का माझा? सगळा आतापर्यंत अनेक जन्मापासून बाहेरचाच बाजार केलेला आहे. बाहेरचेच पदार्थ पाहिलेले आहेत, बाहेरच्याच पदार्थाचं त्याला ज्ञान आहे. मग ते ज्ञान त्याला वास्तविक खऱ्या अर्थानं ज्ञान आहे का? त्याला बाहेर विषय दिसायले तर प्रतीला यायलेत आणि तो त्या विषयामध्ये सुख मानायला. आणि इकडे शास्त्र काय म्हणतं? विषयामध्ये सुख नाही. त्या विषयामध्ये जे सुख आहे का ते कुणाचं आहे? आत्म्याचंच आहे. मध्ये आहे ना ते. आणि जे मधात आहे ते काय आहे? चैतन्यच आहे. मग त्या चैतन्याचं ज्ञान करून घेण्यासाठी बाहेरील पदार्थाचं ज्ञान कसं करून घ्यायचं त्याची रीती तुला सांगतो म्हणले होते आधी, आणि थोडीफार सांगितली आहे. अंतःकरण वृत्ती ही अंतःकरणात उत्पन्न होते. अंतःकरण वृत्ती कुठे उत्पन्न होते? इंद्रियात होते का?
कर्म इंद्रियात होत नाही, ज्ञान इंद्रियात होत नाही, अंतःकरणामध्ये होते. आणि ते अंतःकरण सत्वगुणाने युक्त आहे का नाही? आणि मग तिथंच का ती वृत्ती उत्पन्न होती? जर एखाद्याच्या घराला काच बसविलेला असला आणि सकाळी सूर्य उगवला की त्या काचावर त्या सूर्याचे किरण पडतात, आणि पूर्वेकडून जर इकडे दक्षिणेला बघितलं तर तो काच चमचम चमकत आहे, पण ती भिंत चमकत नाही. आणि ते लांबूनच कळतंय कोणाच्या घराला काच होते एवढा चमकायला, कारण तो चमकतो, विशेष आहे का नाही? तसं वृत्ती ही इतर दुसरीकडे कुठं का उत्पन्न होत नाही? कारण तिथं तिला विशेष व्हायला काही गुंजाईशच नाही, आज त्या ठिकाणी ती योग्यता नाही. एखाद्याची बायको म्हणली, अहो कुकू लावायला आरसा तरी घेऊन या, भिंग किती झालं तसंच लावायले, दुसऱ्याचा आणायले. ते जरा थटन बोलायचा स्वभाव होता नवऱ्याला तिच्या. अगं म्हणला, तव्याच्या पाठीवर बघून लाव की, भाकरी केल्या की तवा पालता करायचा आणि त्याच्यात बघून लावायचं कुकू. आता त्या तव्याचं वरच तरी जरा बरं असते, मग तो खालचं आता त्याच्यात तोंड दिसन का बरं? तस अंतःकरण वृत्तीला इतर ठिकाणी जागा योग्य आहे का? मग त्या वृत्तीला उत्पन्न होण्यासाठी कोणती जागा आहे? कशामुळे अंतःकरणच योग्य आहे? तर अंतःकरण पंचमहाभूताच्या मिलित सत्वगुणापासून बनलेलं आहे, आणि ते मिलित सत्वगुणापासून असल्यामुळं ते चकचकीत आहे, शुद्ध आहे. म्हणून त्या ठिकाणी जे कुटस्थ चैतन्याचा जो आभास आहे का, तो आभास त्या अंतःकरणामध्ये पडतो, आणि तोच आभास वृत्ती म्हणून बाहेर निघतो इंद्रियाद्वारा. ते कुटस्थ निघत नाही, आभासच निघतो. व्यवहार कोण करतय? आभासच करतो. तो आभास इंद्रियाद्वारा, चक्षुष इंद्रियाद्वारा, डोळ्यातून जी वृत्ती बाहेर येते ती आभासाचीच वृत्ती. ती वृत्ती कोणाची? ती आभासिकच वृत्ती, तिच्यामध्ये आभास आहे. वृत्तीमध्ये सुद्धा बगर आभासाची वृत्ती नसतीच, बगर आभासाची. सुवासीन बाई बगर नवऱ्याची जशी नसते कळण्यासाठी, तशी वृत्ती तशी ती आभासासहित वृत्ती ज्या वेळेस डोळ्याच्या मार्फत बाहेर पडते त्यावेळेस बाह्य पदार्थाच्या ठिकाणी ती जाते, आणि मग त्या पदार्थाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या वृत्तीचं काम काय आहे? त्या पदार्थाला व्यापून टाकणं, त्या पदार्थावर व्यापून टाकणं. जसा एखादा बाहेर घट असला तर तो घट आपल्याला ज्यावेळेस ज्ञान करून घ्यायचा आहे त्यावेळेस त्याच्यावर बॅटरी दाबली की ते बॅटरीचा उजेड सगळा घटावर पडत आहे, तो घट व्यापून टाकते ते उजेड. तशी अंतःकरण वृत्ती आभासासहित त्या घटाला काय करते? सगळ्याला येडा घातली, म्हणजे सगळं ती त्याच्यात घेते ती. आता त्याच्यात आभास असल्यामुळे तो आभासी ज्ञान रूप आहे. वृत्तीमध्ये आभास कसा आहे? वृत्ती जड आहे आणि आभास कसा आहे? ज्ञान रूप आहे. मग ती वृत्तीनं घाटाला व्यापलं की तो आभासी काय होतो? तिच्यासारखाच होईल ना. आणि मग त्या वृत्तीचं काय कार्य आहे तिथं? ते तिच्यावरलं आवरण दूर करणं. कोणतं आवरण होतं तिथं?
अज्ञानाचं आवरण दूर करणं. अज्ञानाचं आवरण वृत्तीनं दूर झालं, ते आवरण कोणी म्हणेल जड वृत्ती कसं निवृत्त करत असेल हो? कोणाला शंका येईल. वृत्ती जड आहे, तुम्ही तर म्हणता वृत्ती कशी आहे, जड आहे, आणि ते अज्ञानाचं आवरण कशी निवृत्त करेल? जड पदार्थ आवरण निवृत्तीकारक असतो का? अहो, त्या वृत्तीमध्ये काय सांगायला तर आम्ही नीट घ्या की ऐकून. हा, म्हणून ती वृत्ती कशी आहे, कार्यान्वित चेतन रूपच आहे. जोपर्यंत तिच्यामध्ये आभास आहे तोपर्यंत ती चेतन रूपच आहे, म्हणून ती सारासारी करीलच की, है का नाही? अहो, जर आपल्याला पाण्यावरचा कचरा बाजूला सारायचा असेल तर काय चेतन तिथं जातंय का? हातानच सारावं लागतंय की. मग हात काय आहे? हा देह आहे, हे तर मड आहे की, जड आहे हे, आणि त्यानंच सारलं जातंय की. पण त्याच्यात चेतन असल्याशिवाय सारतंय का? चेतन नसलं तरी सारतंय. आणि जर चेतनाचा त्या अचेतनाच्या ठिकाणी जर तसा व्यवहार घडत असेल, वृत्तीमध्येच तसा जर व्यवहार घडत असेल, तर मड्याला सुद्धा जर आंघोळ घालताना पाणी गरम झालं तर त्यानं म्हणायला पाहिजे, अरे जरा ईशान टाका पाणी, दुसरं लय गरम लागायलंय, पोळायलंय पाणी, असं मड्यानं म्हणाव. मड का म्हणत नाही? तो मड होऊन बसलेला असतोय, तो कसं म्हणेन? त्याच्यामध्ये ते विशेष चैतन्य आभासच नाही तर कोण त्या ठिकाणी व्यवहार करेल? म्हणून तर ते जड झालंय. त्याच्यामध्ये ज्याच्या ठिकाणी व्यवहार नाही ते जडच. मग वृत्तीच्या ठिकाणी व्यवहार व्हायलाय, तो कशामुळे व्हायलाय? हे का नाही? तसं मड डोळे उघडे ठेवून बी मरत ना मनुष्य. मग ते डोळे उघडे असते तर ते का बघत आहेत का डोळे? उघडे आहेत की डोळे? डोळ्यानं दिसत आहे ना म्हणा, डोळ्यानं दिसत आहे ना. आणि त्याचे डोळे उघडे असल्यावर त्याला दिसत असेल ना कोण कोण आलंय मातीला. त्यानं दिसत आहे, पण त्याच्यातून पाहणारा वेगळा असतो, तो चेतन असतो. तसा आभास कसा आहे? चेतन रूपच आहे. आणि तोच चैतन्य, त्याला काहीतरी उपाधी लागती व्यवहार करण्यासाठी. हे पहा, त्या चैतन्याला व्यवहार्य होण्यासाठी त्यानं मायेची उपाधी घेतली, अविद्येची उपाधी घेतली. त्याला व्यवहार्य होण्यासाठी सहाय्य कोणाचं घेतलंय? अविद्या माया या उपाध्याचं त्यानं सहाय्य घेतलंय. आणि या जड असणाऱ्या अविद्या मायाला, हिला संसार साधण्यासाठी त्याचं सहाय्य घेतलंय. तुमचे म्हणू नका तिनं सहाय्य घेतलंय काहीच, हिनं बी त्याचं सहाय्य घेतलंय. तसं दोघंही एकमेकाचं सहाय्य घेऊनच एवढं जगत उत्पन्न करतात ते. म्हणजेच हे एकट्यामध्ये दोघं बी काही करीत नाहीत. एकट्यात दोघाला काही करा येत नाही. का म्हणून? एक जड आहे स्वरूपानं आणि एक चेतन आहे. आणि चेतन कसं आहे? त्याच्यामध्ये व्यवहार करणारी सामुग्रीच नाही. मग त्याला ती सामुग्री मायेपाशी आहे, मग तिला शरण जावं लागतंय. सामुग्री आहे पण ती जड सामुग्री, आणि त्या जड सामुग्रीमध्ये चलनवलन क्रिया होण्यासाठी त्या चेतनाची सहाय्यता घ्यावा लागते. म्हणजे हे एकमेकावर अवलंबून आहेत. कशासाठी? ह्या व्यवहार दशेत येण्यासाठी. आता जगत हे आपल्याला व्यवहार दशेत दिसायले ना. हे दोघांचं एकमेकाचं एकमेकाला सहाय्य आहे, आणि याच्यात हे दोघंच आहेत जगात, तिसरं कोणीच नाही जगात. हे दोघच आहेत जगामध्ये. तुम्ही म्हणता ना आपण बी त्या दोघातच आलो.
आपल्याला वायलीकडे कुठेच नाही जागा. ते म्हणतात असं कसं इतके मोठे दिसायला, अरे बाजारात का किती माणसं असतात, हजारानं बाजारात माणसं असतात, पण शहाण्यानं जर बघितलं ना बाजारात नजर टाकून तर त्याला दोनच दिसतात, माल विकणारा एक आणि घेणारा एक. पण तशी नजर पाहिजे ना पाहण्याची. मग आपल्या ठिकाणी देहाच्या संबंधाने इथंही दोघच येत, इथंही दोघच येत. हे देह रूपानं जड रूपानं ते अविद्या, जड रूपानं माया म्हणा किंवा अविद्या आहे, आणि मला चेतन रूपानं आपण, चेतन रूपानं कोण आहेत, आपण आहेत. मग आपलं लक्ष, आपली नजर ही कशावर जाती, आपलं म्हणून या देहावर जाती का देहातल्या चैतन्यावर जाती? जो आपला अहंकार मी मी जे म्हणतो आपण, ते मी चेतन आहे मी का जड असणारा देह मी आहे? हा, आपलं खरं स्वरूप आहे का नाही? आपलं लक्ष कोणकडे जात आहे? आपण म्हणतो तो बा, अहो अंगाला लागू नये म्हणून काहीतरी वस्तू एखादी आड धरतो, कारण ते आपलं अंग आहे, आपलं शरीर आहे, म्हणून कोणी फेकून मारलं तर आपण दुसरी वस्तू त्याला आड करतो, मात्र आपल्या शरीराला लागू देत नाही. आणि मग हातात जर काही नसलं तर आपण इकडं काही ते एखाद्यानं तलवार उघडली तर आपण ती तलवार हातावर झेलतो. पुढे काय होतंय? कर्मी इंद्रियातला हात पुढे होतय, पण ज्ञानेंद्रियाला लागू देत नाही. म्हणजे कर्म इंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रिय आपल्याला जवळ वाटते, तर कर्म इंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रिय महत्वाचे वाटते आणि जवळचे वाटते. म्हणून डोळ्यात जर कोणी बोट घालायचा प्रयत्न केला तर त्याचा बोट एककड सारायला हातच त्याचं काम करतय, कर्म इंद्रिय पुढे होते. तर का म्हणून तर आपल्या जवळचं जे आहे का ते आपल्याला महत्वाचं असतंय. लग्नामध्ये मूळ चिठ्या कोणाला देतात आपण? जवळच्याच माणसाला देतात की लांबच्याला कुठे देतात? ते आपले धरलेत ना. तसे आता या कर्म इंद्रियामध्ये ज्ञानेंद्रिय येतं, कर्म इंद्रिय येतं, याच्यातलं जवळचं कोण आहे आपल्याला? आहे का नाही? आता कर्म इंद्रिय सगळ्या देहावर येतं, आहे का नाही? आणि ज्ञानेंद्रिय हे त्या देहावर बी आहे, त्वचा, पण तेवढी महत्वाची का ज्ञानेंद्रियामध्ये? ती कर्ण डोळ्यापेक्षा कमीच महत्वाचे वाटते. तर मुमुक्षुला डोळ्यापेक्षा कान महत्वाचे, आणि संसारिकाला कानापेक्षा त्याच्यातली त्याच्यात. गुरुजी लय बारीक सांगत होते, हे आपल्याला तितकं येत नाही, त्याचे फक्त माग माग जायचंय त्याचे. पुरा कोणी जर गळ्याचा शिरच्छेद करायचा प्रयत्न केला तर आपण गळा छेदू देत नाही, त्याला पाठ देतो, है का नाही? पाठीव मार घेतो, मात्र पोटाव घेत नाही. मग तसं कोणी जर म्हणलं की मी तुझा हातात तोडीन, ते म्हणतो बाबा तोडायचा तर तोड हात, पण मला मारू नको. हात तोडायचा आहे तर तोड, पण मला मारू नको. एखाद्याला जर गँगरिंगचा रोग झाला बोटाला तर डॉक्टर साहेब म्हणते तर तुमचं बोट तोडावं लागल. मग त्या ठिकाणी तो नकार देतो, तोडू देत नाही, आणि मग ते जास्तच चरत दुखणं वर जातं. पुन्हा डॉक्टर साहेबाकडे गेल्यावर डॉक्टर म्हणते आता घोट्यापासून तोडावं लागत आहे, आता तिथून नाही जमत,
आता ते दुःख वरी चरत गेलंय, तरी मग ते भीती वाटत असून नको म्हणला बाबा, मेलेलं बरं, मात्र सोडू नका. आपण ते चरत चरत वरीच जातोय ना, पुन्हा म्हणला गुडघ्याच्या वरून तोडावं लागतंय. आता ते म्हणला तोडा बाबा, पण मरू देऊ नका मला. म्हणजे इंद्रियापेक्षा जीव प्यारा आहे का नाही जीवाला? म्हणजे त्याचं लक्षण कोणकडे जातंय? मीच लक्षण जीवाकडेच जातंय, देहाच्या ठिकाणी राहतंय का? ह्याला वाटतंय मेलो तर मारूच आहे, पण आपण मारू नये. जीव मरू नये वाटतंय. देह मेला तर मेला, पण जीव मरू नये. कारण जीव ते आणि त्याला मरू वाटत नाही. पण ते आभासाला भ्रांती झाल्यावर तो देहालाच मी म्हणतो, म्हणून ते म्हणतंय देह मरू नये. इतकाच फरक आहे. अज्ञानात म्हणतंय देह याला मरू देव वाटत नाही, आणि ज्ञानामध्ये जीवाला मरू देव वाटत नाही. ज्ञानामध्ये जीव ब्रह्मरूपच आहे का नाही? म्हणजे जीव न मरणं म्हणजेच मोक्ष आहे. जन्म न मरण्याची भ्रांती गेली म्हणजेच आहे का नाही? आता हे झालं जीवाच्या ठिकाणी असणार ज्ञान स्वरूपत्व. मग तो आभास वृत्तीमध्ये त्या पदार्थापर्यंत गेल्याच्या नंतर त्या वृत्ती सहित काय करतो? तो त्या पदार्थाला व्यापतो, है का नाही? आणि व्यापल्याच्या नंतर वृत्ती काय करते? त्या ठिकाणचं अज्ञानाचं आवरण निवृत्त करते, है का नाही? मग ती वृत्ती जड आहे, पण चेतन आहे तोपर्यंत ती चेतन रूपच असते. तिच्यात चेतन आहे तोपर्यंत मग ती वृत्ती अज्ञानाचं निवारण करेल का नाही? त्याच्यावर आलेलं आवरण सारेल का नाही? आणि मग ते आवरण सारल्यावर अज्ञानाचं आवरण सारल्यावर त्याच्या ठिकाणी त्या वस्तूचं ज्ञान व्हायला काय अडचण येते का? मग त्या आभासाला ज्ञान का होत नाही? आवरण असल्यावर त्याला ज्ञान करून घेता येत नाही, है का नाही? आणि आवरण नसलं तर त्या ठिकाणी तो ज्ञान, मग आपणाला हे जगताचं ज्ञान व्हायलंय ना जीवाला, मग आवरण सहित व्हायलंय का आवरण रहित व्हायलंय? आता चैतन्य ज्ञान कसं करून देतंय? सत्य ज्ञान होणार, कारण ते आत्मा कसा आहे? ज्ञानरूप आहे, आणि त्याच्याकडून चुकीचा व्यवहार ज्ञानाचा कधीच घडत नाही. मग ते ज्ञान योग्यच होणार की नाही त्याला? मग अज्ञानी जीवाला, संसारिक जीवाला जगताचं ज्ञान हे योग्य कसं का व्हाय नाही? जसं जगत असेल तसं त्याला ज्ञान व्हावं की नाही? मग ते ज्ञान का व्हाय ना त्याला? तसं जगत मिथ्या आहे की नाही? आता हे आपल्या म्हणण्यानुसार आहे का शास्त्राच्या म्हणण्यानुसार आहे का वेदाच्या म्हणण्यानुसार आहे का संतांच्या म्हणण्यानुसार आहे जगत मिथ्या? आपल्या म्हणण्यानुसार आहे का? संत म्हणायले तर जगत कसं आहे, शास्त्रही सांगायलंय जगत कसं आहे, स्वप्नासारखं. मिथ्या म्हणजे कसं? स्वप्नासारखं आहे. आणि वेदार्थही सांगितलंय. मग आता हे तिघजण सांगायलेत ना, वेद, शास्त्र आणि संत. आणि मग शहाणं कोण आहे जगात? शहाणं कोणाला म्हणावं जगात? जगामध्ये ज्याच्याकडे बुद्धी जास्त आहे तो शहाणा. मग वेदा इतकं कोण शहाण आहे? वेदा इतकी बुद्धी कोणाकडे असलीच तर संताकड, शास्त्राकड. मग हेच ते शहाणे आहेत ना, आणि हे शहाणेच म्हणायला लागलेत ना जगत मिथ्या आहे. मग आता अल्पज्ञ, भ्रांत रूप असणारा जीव
ह्या तिघाचं नाही ऐकून ते स्वतःचं मत सांगायला, नाही नाही जग मिथ्या नाही, जग सत्यच आहे. आता त्या तिघाचं खरं का हे एकट्याचं खरं? बहुमत कोणाचं व्हाले? है का नाही? आणि मग तेच म्हणणं खरं असेल ना. पण जगत कसं आहे हे जीव म्हणतंय? सत्य म्हणतंय. मग जीवाला सत्य ज्ञान व्हालंय का? त्या आभासाला सत्य ज्ञान व्हालंय का? मग तो आभास कोणाच्या संगतीनं जगताला सत्य म्हणायला? बुद्धीच्या संगतीने ठरवायला. निश्चय कोण करते? बुद्धी करते, है का नाही? आणि ते कोणाचं सहाय्य घेऊन करते? आभासाचं सहाय्य घेऊन करते. हा, पण तिच्या ठिकाणी असणारे दोष बघती का ती? हा, तिच्या ठिकाणी मग तो आभास त्या बुद्धीतूनच आलाय ना, मग दोषासहितच आलाय. आणि दोषानं ज्ञानाचं त्या ठिकाणी दोष जास्तच वाढेल का कमी वाढेल? कमी होईल. दोषानं दोष वाढत आहे. मग त्या आभासाची वृत्ती त्या गुणासहित दोषासहित, गुण म्हणलं तरी दोषच समजायचं बरं का. गुण गुण नाहीत ते. त्या दोषासहित ती वृत्ती निघाली. मग त्या दोषानं जगताचं प्रकाशन करता वेळस ते ज्ञान ही जगताचं दोषवानच होईल की निर्दोषपणानं होईल? दोषपणानंच होईल की. मग याच्या ज्ञानाचा दोष आहे का दोषाचा दोष आहे? बुद्धीचा दोष आहे. हा, आता ते आभास वृत्तीतून जगताचं प्रकाशन करायला, पण ती बुद्धी काय मानायली? त्या दोषानं ती म्हणती जगत सत्यच आहे. म्हणजे ती भ्रांत झाली. कशामुळं? दोषामुळं, है का नाही? मग ते सत्य ज्ञान व्हालंय का? मग जगताचं सत्य ज्ञान काय आहे? की जगत मिथ्या आहे. मग असं ज्ञान ज्या वेळेस अंतःकरण वृत्ती आभासासहित जगतातल्या पदार्थावर जाते, त्यावेळेस तो पदार्थ कोणता आहे याचं ज्ञान सामान्य रूपानं ती करीती. कोण? ती वृत्ती. विशेष रूपानं होत नाही, सामान्य रूपानंच होते. कारण सामान्यतामध्ये जे दोष आहेत, इदमतेमध्ये जे दोष आहेत, ही इदमता म्हणजे हे काहीतरी आहे. हे काय? सामान्य स्वरूपात आहे. कशाची? ज्ञानाची. हे काहीतरी आहे. कमीत कमीत हे जर राहिलं असं ना, हे जगत आम्हाला सत्य हेही कळत नाही आणि मिथ्या हेही कळत नाही. जगत कसं आहे हे आम्हाला माहित नाही, तुम्हीच सांगा, तुम्ही जसं सांगता तसं आम्ही मानू. असा जर एखादा साधक आला तर त्याला मुक्त व्हायला वेळ लागत नाही, कारण ते कोरा आहे. तो कसा आहे? जगताबद्दल त्याला कोणतंच ज्ञान नाही. पण जो जन्माला येतो का, त्याला जन्माता संस्कार असे लागलेले येतं, पूर्वजन्मीचे सुद्धा आहेत ते संस्कार. जगत सत्य म्हणून, जगत मिथ्या म्हणून संसार घेऊन येतो का कोणी? हा, मग ते संस्कार मूळचेच येत. पण इदमकार वृत्ती जर एखाद्याची असेल तर त्याला जो भ्रम होईल का, तो त्याला भ्रम मिथ्या म्हणूनही भ्रमच होईल आणि सत्य म्हणूनही. जगत सत्यत्वानं जरी दिसलं त्याला ते भ्रमरूपच दिसणार, आणि मिथ्यात्वानं दिसलं तरीही. कारण दोन्हीही कसे आहेत? भ्रमच आहेत. जगत सत्य वाटणं हाही भ्रम आहे, आणि जगत मिथ्या वाटणं मिथ्या भ्रमच आहे ना, अनिर्वचनीय. अहो, स्वप्न जरी सत्य वाटलं तरी तो भ्रमच आहे ना. हा,
आणि स्वप्न मिथ्या वाटणं. तस ज्यावेळेस वृत्ती बाहेर निघते त्यावेळेस ती जगाला जाणीती, आभासासहित असल्यामुळं जगाला जाणीती. पण त्या जाणण्यामध्ये तिला सत्य ज्ञान होत नाही. हे जगत कसं आहे याचं ज्ञान होत नाही. मग हे ज्ञान कसं व्हालंय? अंतःकरण वृत्ती बाहेर गेल्याच्या नंतर. घट असेल तर घटाचं ज्ञान होतंय, पट असेल तर पटाचं ज्ञान करून घेती, है का नाही? एखादी स्त्री असेल तर स्त्रीत्वाचं ज्ञान होतंय, पुरुष असेल तर पुरुषाचं होत, पाणी असेल तर पाण्याचं होतंय, आकाश असेल तर आकाशाचं होतंय. हे ज्ञान तिला व्हायलेत ना, पण आभासा सहित असल्यामुळे व्हायलेत. हे ज्ञान कसे व्हायले तर मग त्या ठिकाणी खरं ज्ञान कोणाला होतंय? वृत्तीला होतंय का आभासाला होतंय? है का नाही? मग ज्ञान वृत्ती हे जडच आहे, वृत्ती हे जडच आहे. आणि मग त्या वृत्तीमध्ये आभास व्याप्त असल्यामुळं ज्ञान त्या आभासालाच होतंय. तस सद्गुरु म्हणले हे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती ही अशी आहे, आणि असं ज्ञान जे व्हायला आहे तसंच ज्ञान अंतर्वृत्ती करून हे जाणून घ्यायला पाहिजे. मग आत पदार्थ कोणता आहे? वृत्ती जर आतच उत्पन्न झाली, जर वृत्ती मधातच घटाचा आकार धारण केला, तिने इंद्रिय म्हणजे डोळे झाकून घेतले आणि ध्यान केलं घटाचं, तर घट मधामध्ये आपल्याला त्याचं ज्ञान होईल का नाही? अंतःकरणात हा स्मृती ज्ञानानं. म्हणजेच घट हा मनामध्ये त्याचं जर चिंतन केलं तर आपल्याला घटाचं ज्ञान होतंय. पण ते ज्ञान कसं आहे? त्याला परोक्ष म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? हा, कारण ते प्रत्यक्ष व्हालंय का? हा, मग त्याला म्हणायचं परोक्ष. आणि घट जर प्रत्यक्ष दिसला तर समोर, त्याला म्हणायचं अपरोक्ष. प्रत्यक्ष ते अपरोक्ष. म्हणजे परोक्ष कशाला म्हणतात आणि अपरोक्ष कशाला म्हणतात? विषय जर समोर असेल, पदार्थ जर समोर असेल आणि समोरासमोर जर ज्ञान होत असेल त्याचं प्रत्यक्षत्वाने, इंद्रिय संबंधानं, त्याला म्हणायचं अपरोक्ष. आणि पदार्थ समोर नसताना मनातली मनातच जर तो उत्पन्न झाला त्यालाही जाणतो आपण, पण तो परोक्ष आहे. पण त्या अगोदर असं सद्गुरूनं सांगितलं हे ज्ञान. शिष्याला एक शंका झाली. असं सांगत असताना सद्गुरूला म्हणला थांबा, कारण सद्गुरूला पुढचं सांगायचं होतं. तो मधच म्हणला थांबा. अहो अहो म्हणण्याचा अर्थ हा, मला काहीतरी म्हणायचंय. काय म्हणतो बा? अज्ञान आणि त्याचं आवरण, अज्ञान आणि त्याचं आवरण ही त्या त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्य आश्रित असून त्या त्या पदार्थाच्या, म्हणजे ते पदार्थ उपहित जे चैतन्य का अधिष्ठान चैतन्य त्याच्या आश्रित असून त्या चैतन्यासच आवरण करते. त्या अज्ञानाने
अज्ञान काय करतं आवरण, कोणाला करतं? त्या चैतन्यालाच करतं आवरण, असे मागे तुम्ही सांगितले. आणि आता जे तुम्ही बाह्य पदार्थाची ज्ञानाची रीती सांगू लागलात ना, वृत्तीनं कशावरचं आवरण निवृत्त केलं? अज्ञानाचं. हा, घटावरच. आणि मग तिथं आवरण कुठं सांगायला तुम्ही आता? घटावर. हा, तुम्ही पदार्थाच्या ठिकाणी सांगायलात ना. असे मागे तुम्ही सांगितले आहे. आवरण कुठे म्हणून सांगितलंय? चैतन्याचे आश्रित सांगितलं होतं, है का नाही? मग आता घटातील जड पदार्थाच्या ठिकाणीच अज्ञान आणि आवरण आहेत अशी असं कसं सांगायला तुम्ही? अशी शंका एक मागे घेतली होती का? कोणती शंका होती ती? चैतन्याच्या. हा, अगोदर दोरीच्या ठिकाणी अधिष्ठान दोरी सांगितली. रज्जू सर्पाला अधिष्ठान काय सांगितलं होतं? हा, आणि पुन्हा त्या चैतन्याचं अधिष्ठान सांगितलं. पुन्हा म्हणले दोरी अधिष्ठान नाही. मग त्यावेळी तो म्हणला तुम्ही आतापासून दोरी अधिष्ठान सांगितली आणि आता तुम्ही चैतन्य अधिष्ठान सांगायला. आणि तसंच झालंय आता इथं. काय फरक काय? ज्ञान अभ्यासामध्ये तशाच शंका येतात. आता आपल्याला हे कोणता अर्थ अध्यास आणि ज्ञान अध्यास, दोन अध्यास सांगायचे होते ना. मग आपला अर्थ अध्यास झालाय ना. अर्थ अध्यासामध्ये अशीच शंका घेतली होती का नाही? ज्ञान अध्यासामध्ये अशी नाही तर कशी येईल हो? रीती एकच आहे ना ज्ञानाची. ज्ञान सांगण्याची रीती एकच आहे. पण लक्षात यावं की अर्थाध्यास निवृत्त करता वेळ सुद्धा अशीच शंका घेतली होती आणि आता ज्ञानाध्यास निवृत्त करता वेळ सुद्धा तशीच शंका आहे. आणि तशीच शंका तो विचारतो, म्हणतो अहो अज्ञान आणि त्याचे आवरण ही त्या त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्याच्या आश्रित असून त्या चैतन्याचंच आवरण करतंय. त्या अज्ञानाचं आवरण त्या चैतन्यालाच आवरण करतंय आणि त्याला आवरण आहे म्हणून ज्ञान व्हायना ना. असे मागे तुम्ही सांगितले आहे. असं तुम्ही माग सांगितले. माग म्हणजे कधी? कारण अविद्या कशाची आश्रित सांगितली? चैतन्याची आश्रितच सांगितली ना आतापर्यंत. अविद्या म्हणजेच अज्ञान. मग कोणाचे आश्रित आहे? चैतन्याच्या. पण तसंच माहित आहे ना मग सगळ्याला. पण या ठिकाणी त्याला शंका का उत्पन्न झाली हे लक्षात घ्या की त्यांनी बाह्य पदार्थाच्या रीती, ज्ञानाच्या रीती, ज्ञानाची रीत जी सांगितली त्यावेळेस अंतःकरण वृत्ती घटावरच्या अज्ञानाचा आवरण निवृत्त करते म्हणले. आणि नंतर त्या वृत्तीमधलं जे चैतन्य आहे का ते घटाचं ज्ञान करून घेते. हे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती झाली. ती त्यानं ऐकली ना. मग अज्ञान कुठं सांगायला? आवरण अज्ञानाचं पदार्थाच्या ठिकाणीच सांगायला तर. आणि अज्ञान कुठे असतं आश्रित? चैतन्य आहे का नाही? बरं, जड पदार्थ जडाला आश्रय करतय का? ते आता पुढे काय सांगतात कोणाला ठाऊक. आता आपलं हे हवेत गेम आपला दुसराच व्हायलाय. हो झाला तर काय करा? मना नकायला सांग, त्याच्या मनावर हो द्यावं लागेल ना. आपलं चुकीचं ठरू शकतंय ना. असे मागे सांगितले आहे. कसे सांगितले आहे की अज्ञान कोणाचे आश्रित आहे? चैतन्याचे आश्रित आहे. आणि तुम्ही आता काय म्हणलात? घटाच्या ठिकाणी जे आवरण आहे ते वृत्ती दूर करते म्हणून. हा, पण आपल्याला तसं वाटलं का काही? त्याला कसं वाटलं? आपण तर डोळे झाकून चलू लागलो. आणि आता घटातील जड पदार्थाचे ठिकाणीच अज्ञान आणि आवरण आहेत असे सांगता. हे कसे आडविलं का नाही गुरुला? हा, पण गुरु कसं आडवीत नाहीत हे दाखवी नाही. हे आडवीनं
हा बारीक लक्ष करायचं, कारण हे विचार सागर आहे. कारण ही शंका का उत्पन्न केली, जशी तेव्हा त्या ठिकाणी केली का, तेच स्वरूप आहे. याच स्वरूप हेच आहे. मग गुरुजी काय म्हणले, बाबा तू विचारायलास ते बरोबर आहे, पण मला एक जसं तुला वाटायले तसंच मला बी काहीतरी वेगळंच वाटायले. ते म्हणले माग आभासाच्या अवस्था सांगितल्या होत्या ना, आणि त्या आभासाच्या अवस्था सांगता वेळस अज्ञान, आवरण आणि विक्षेप हे जे तीन आहेत, ह्या कोणाच्या अवस्था सांगितल्या होत्या? मग त्यावेळेस का म्हणून तू शंका केली नाही? तुला आभास आणि बुद्धी याचं अधिष्ठान काय सांगितलंय? बुद्धी आणि बुद्धीचं आणि आभासाचं अधिष्ठान कोण आहे? कुठस्थ चैतन्य आहे का नाही? कुठस्थ चैतन्यच आहे ना. मग त्यावेळेस आम्ही तुला आभासाच्या अवस्था, मग अवस्था ह्या कोणाच्या सांगितल्या? तर आभासाच्या. आणि मग अज्ञान हे कोणाच्या ठिकाणी सांगितलं आम्ही त्यावेळेस? आभासाच्या ठिकाणी सांगितलं का नाही? मग त्यावेळेस तू का शंका केली नाहीस की तुम्ही आभासाच्या आश्रित कसं सांगायला? तर अज्ञान तो कुठस्थ चैतन्याच्या ठिकाणी असायला पाहिजे का नाही? अज्ञान कोणाच्या आश्रित असायला पाहिजे, है का नाही? आता पदार्थाच्या ठिकाणी हे पदार्थ कसे आहेत? कुटस्थ रूप आहे. कुठे येतं? आणि त्या कुठ पदार्थाच्या ठिकाणी असणारं चैतन्य ते कुटस्थ चैतन्य, है का नाही? मग रज्जूच्या ठिकाणी ज्या वेळेस अज्ञान जे सांगितलंय, जे अविद्या सांगितली, ती कुठे सांगितली? रज्जूच्या ठिकाणी सांगितली का चैतन्याच्या आश्रित सांगितली? चैतन्याच्या आश्रितच सांगितली की, है का नाही? मग चैतन्याचे आश्रित म्हणजे ते कोणचं चैतन्य? कुटस्थ चैतन्य. आणि मग या ठिकाणी हे कुटस्थ चैतन्याच्याच ठिकाणी आश्रित मानावं लागेल का नाही अज्ञान? आणि आभासाच्या अवस्था सांगितल्या होत्या त्यावेळेस कुठे सांगितलंय ते आश्रित? आणि मग त्यावेळेस का म्हणून नाही शंका केली? तुम्ही आभासाच्या ठिकाणी का म्हणून सांगायलात म्हणून? त्यानं जसं धरलंय गुरुला, कशात? बोलण्यात, तसंच गुरुजी लगेच त्याची जीभ धरते. तेव्हा तो का म्हणून नाही विचारलंस आधीच? आम्ही तर आभासाच्या अवस्था सांगितल्या त्यावेळेस अज्ञान कोणाच्या आश्रित सांगितलं? आभासाच्या आश्रित सांगितलं. आणि आभास तर कसा आहे? भ्रमरूप आहे, अध्यास रूप आहे, आणि त्याला अधिष्ठान आहे. आणि मग ते अज्ञान कोणाच्या आश्रित राहायला पाहिजे होतं? कुटस्थाच्या आश्रित राहायला पाहिजे होतं. आम्ही त्यावेळेस तर कुटस्थाच्या आश्रित नाही सांगितलं, आभासाच्या आश्रित सांगितलं. मग त्यावेळेस तो तोंड का घामिजलं होतं का की गुरुजी तुम्ही असं कसं सांगायलात म्हणून? कारण अर्थाध्यास निवृत्तीच्या वेळेस तुम्ही रज्जूपहित असणारं जे चैतन्य आहे का, त्या चैतन्याच्या आश्रितच अविद्या सांगितली. मग आताही तुम्ही काय करा? त्या घटाच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे का, त्या चैतन्याच्या आश्रितच तुम्ही अज्ञान सांगा ना आम्हाला. तुम्ही घटाच्या ठिकाणी का म्हणून सांगायला? असं म्हणायला पाहिजे का नाही शिष्यान? का असंच म्हणायलाय? म्हणजे गुरुजी काय म्हणले होते त्यावेळेस? आभासाच्या ठिकाणी काय आहे? आश्रित. अज्ञान कोणाच्या आश्रित आहे? अज्ञानाची अवस्था त्याची सांगितली ना. आणि मग त्यावेळेस तू म्हणायला पाहिजे होतं
त्यावेळेस तू म्हणला नाहीस, मग तेव्हा का म्हणला नाहीस ते सांग. त्यालाच विचारले डबल. पण तो का आपल्यासारखा का खाली मान घालणारा? ते बी काही कमी नाही. तो म्हणतो गुरुजी याचे उत्तर सांगण्याच्या पूर्वी गुरुजी त्यावेळी मला असे वाटले की. काय वाटले? आता तो काय मला काय समज झाला तो सांगतो. गुरुजी मला त्यावेळेस असे वाटले, तुम्ही ज्यावेळेस आभासाच्या अवस्था सांगितल्या आणि अज्ञान हे कोणाच्या आश्रित सांगितलं? आभासाच्या आश्रित सांगितलं. पण मला त्यावेळेस असं वाटलं, मला आलत हो, समजलं होतं मला तेव्हा. तुमच्या मनानं का मला कळालं नव्हतं काय? मला बी कळालं होतं, पण मला काय वाटलं तेव्हा, आभास बी चेतन रूपच आहे. आणि आभासाला असं वाटत असन, कारण त्याचा काय आहे, अभिमान. आभास तो स्वतःच्या ठिकाणी अभिमान धरीत असेल. कशाचा? त्या अज्ञानाचा. पण मला वाटू लागलं की कुटस्थाच्याच आश्रित अज्ञान असायला पाहिजे. पण त्याच्यात तो पण म्हणतो, पण आभासी चेतन रूपच आहे, कारण ते आभास कुटस्थाचाच आहे ना. पण मला वाटायला मग तेही कसं आहे? चेतन रूपच आहे. मग चेतनाच्या ठिकाणी अहंकार, आणि त्या अहंकाराच्या योगानं तो त्याच्या ठिकाणी मानित असेल. आता जसं बुद्धीचे धर्म त्यानं त्याच्या ठिकाणी मानले का नाही? बुद्धीचे धर्म त्यानं त्याच्या ठिकाणी मानलेतच की. तसं मला वाटलं ते अज्ञान बी त्याच्या ठिकाणी मानित असेल ते. म्हणून मला तेवढं काय म्हणलो ना, जाऊ द्या म्हणलो, चला चलूया. त्यावेळी मला असे वाटले की कुटस्थाचे आश्रित असलेले अज्ञान आणि आवरण यांचा अभिमान आभास आपल्या ठिकाणी धरतो. त्याचा अभिमान आपल्या ठिकाणी धरतो त्या अज्ञानाचा. वास्तविक अज्ञान आणि आवरण कुटस्थ चैतन्य आश्रितच आहे. मला अजून बी वाटायले अज्ञान आणि आवरण कुठे? कुटस्थाच्या आश्रितच आहे. आभास चेतनच आहे. म्हणून त्यास कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. मला वाटायले की हे अज्ञान कुटस्थ चैतन्याच्या आश्रितच आहे, पण आभास चेतन आहे. आभास कसा आहे? चेतन रूप आहे. म्हणून त्यास कुटस्थ आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा व आवरणाचा अभिमान होणे संभवनीय आहे. होऊ शकतं तसं. का म्हणून होऊ शकतं? आभास कसा आहे? चेतन रूपच आहे. कारण चैतन्याच्या आश्रितच राहत आहे ना. त्याचा विकास चूक आहे का? कारण जो पदार्थ जड आहे त्या जडाला चेतनाचा आश्रय लागतो, है का नाही? कारण चेतनाशिवाय ते राहूच शकत नाही. मग त्या ठिकाणी त्याला वाटलं आभास बी चेतनच आहे, आणि त्याच्या ठिकाणी ते आश्रय धरून राहत असेल, आभासाचा आश्रय धरीत असेल. तसं होऊ शकतं ना. आता जरी तुम्ही म्हणता की बाबा दुर्गचं आम्ही अधिष्ठान काय सांगायलो, कुटस्थच सांगायलो, आभासाचंही आणि बुद्धीचंही अधिष्ठान काय सांगायलो, कुटस्थ सांगायलो. आणि तसं जरी मानलं हे दोन्ही आद्यस्थ जरी मानले, आभास आणि बुद्धी, तरी पण तो कशी पळवाट काढतोय बघा. तो म्हणतो मलाही वाटायलंय हे चैतन्याच्याच आश्रित, म्हणजे कुटस्थ चैतन्याच्या आश्रितच अज्ञान असायला पाहिजे. पण जसं आभासानं बुद्धीचे धर्म त्यानं त्याच्या ठिकाणी मानले, तसंच कुटस्थ चैतन्याचे आश्रित असणारा अज्ञान ही त्यानं त्याच्या अंगावर ओढून घेतलं असलं तर हे बुद्धीचे धर्म कसे घेतले, तसंच ते बी.
कारण त्याच्या ठिकाणी अभिमान असल्यामुळे त्या अभिमानानं संभवनी आहे. पण घट जड असल्यामुळे इथं बघा आता कशी पाचर घातली त्याला. घट तुम्ही आता जे बाह्य पदार्थाचं ज्ञान सांगितलं ना, त्याच्यामध्ये दृष्टांतामध्ये तुम्ही घट घातलेला आहे आणि तो घट कसा आहे? जड आहे. मग घट जड असल्यामुळे त्यास अभिमान होणे शक्य नाही. म्हणून आता शंका आली. म्हणून मला शंका तशी झाली आणि तुम्ही म्हणता तवा का म्हणून नाही तुला तसं सुचलं? निष्ठाला का नाही गुरुतून बी तू? आता याचं समाधान गुरुजी कसं करतात? म्हणजे त्याची शंका कायम आहे का नाही? त्याला उत्तर भेटलंय का? नाही. त्याचं समाधान झालं नाही. तो काय म्हणतो? तुम्ही आता जडाच्या ठिकाणी का सांगायला? कारण अज्ञान आश्रित चैतन्याच्याच असतं आणि तुम्ही आता काय सांगायला? जडाच्या ठिकाणी. आता सद्गुरु यावर कसं त्याचं समाधान करतात ते उद्याच्या वेळात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.